विद्यार्थी मित्रांनो, आपण ज्यांची उत्सुकतेने वाट पाहत होतो, आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय सन्माननीय लखोटिया साहेब आणि लखोटिया सर आपल्या उपस्थित आहेत. आपण आज सरांचा वाढदिवस आहे. सरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आपण सर्व चिमुकले जमलो. परत एकदा आपण सरांसाठी शुभेच्छा रूपे क्लॅप गो करून शुभेच्छा देऊया. क्लॅप गो. त्यानंतर आदरणीय सुदाशी सर श्रेया. लखोटिया साहेबांनी केलेला आहे आणि त्यांच्या वाढदिवसाला खरं सांगतो मी, आदरणीय सर 100 वर्षापेक्षा जास्त जगतील, कारण आपल्या सगळ्यांचा शुभ आशीर्वाद आहे. आणि आदरणीय सरांनी एवढ्या जणांचं जीवन वाचवलेलं आहे. तर आदरणीय सरांचं नाव सर जोपर्यंत उदगीरमध्ये विष आणि सापावर औषध किंवा कोणत्याही डॉक्टरांचं जर नाव निघालं, याच्या पुढे 200 वर्षे असतील, तर तुमचं नाव अगोदर घेतलं जाईल. आदरणीय सरांचं खूप खूप आपल्या उदगीर नगरीसाठी काम आहे. तर आदरणीय सर आपल्या शाळेत उपस्थित आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आपले सगळे मित्र सगळे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. तुम्ही सर्वजण शांत बसून आपल्या मित्रांना सहकार्य करायचे. ठीक आहे? एकदम प्रेम बडबडे सावधान. आदरणीय प्रमुख पाहुणे, मान्यवर शिक्षक वृंद आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव गुरुगे श्रेया सुरेश आहे. आजचा हा दिवस आमच्यासाठी अत्यंत आनंदाचा आणि प्रेरणादायी आहे. आज आपण एका अशा व्यक्तीचा गौरव करण्यासाठी एकत्र आलो आहोत, ज्यांनी डॉक्टर म्हणून नव्हे तर सेवक म्हणून समाजात आपले स्थान निर्माण केले आहे. डॉक्टर रामप्रसाद लखोटिया, उदयगिरी नेत्र रुग्णालयाचे संस्थापक, समाजसेवक आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व. आता आपण पाहणार आहोत डॉक्टर रामप्रसाद लखोटिया सरांचा सेवाभावी जीवन प्रवास. हा केवळ परिचय नसून तो आहे हजारो लोकांच्या आयुष्यात प्रकाश देणाऱ्या एका दीपाची कथा. आता आमच्या वर्गातील काही मुले डॉक्टर रामप्रसाद लखोटिया सरांच्या जीवन परिचयाविषयी माहिती सांगतील. सर्वप्रथम आरोही पाटील ही सरांबद्दल माहिती सांगणार आहे. वनिधी पाटील. सर्वप्रथम डॉक्टर रामप्रसाद लखोटिया यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, प्रणाम आणि आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आजचा हा दिवस काही साधा नाही. आज 16 डिसेंबर एक विशेष दिवस, ज्या दिवशी उदगीर शहरात असा हिरा आपल्या कुशीत घेतला, ज्याच्या अस्तित्वाने, सेवेमुळे आणि भक्तीमुळे हजारो कुटुंबाचे जीवन उजळले. आज आपण अतिशय आदराने डॉक्टर रामप्रसाद लखोटिया सरांचा वाढदिवस अत्यंत प्रेमाने, अभिमानाने आणि कृतज्ञते साजरा करत आहोत.
डॉक्टर लखोटिया सरांचा प्रवास हा केवळ यशाचा नसून तो आहे सेवेचा, समर्पणाचा, आधाराचा आणि मानवतेचा. उदयगिरी नेत्र रुग्णालयात पाय आणि त्यांनी रचला आणि त्यातून हजारो लोकांना पुन्हा जग पाहण्याची क्षमता दिली. डोळे दिसतात म्हणून दृश्य दिसते, पण आशा दिसते, विश्वास दिसतो, उद्याचा प्रकाश दिसतो. हे त्यांनी दिलेल्या सेवेमुळेच त्याचे हात डॉक्टरांचे आहेत, पण त्यांचे हृदय खरं तर एका संतासारखे, एका सेवकासारखे, एक कुटुंबीय प्रमुखासारखे आहे. आरोग्य सेवेचे केंद्र नाही, ते आहे मानवतेचा स्पर्शस्थान. रुग्णाची वेदना ओळखणारे, त्यांची अडचण समजून घेणारे आणि गरज पडली तरी आर्थिक मदतीला देणारे असे मन फक्त थोर माणसांमध्ये असते. लोक म्हणतात डॉक्टर औषध देतात, पण लखोटिया सर या आश्चर्यपाणी देतात आणि तेच माणसाला उभे करतात. सोमनाथपूरच्या गोरक्षणाच्या माध्यमातून त्यांनी केवळ गायीची सेवा केली नाही, तर भारतीय संस्कृतीच्या मूल्यांना पुन्हा जागृत केले. आजच्या काळात जे निस्वार्थपणे गोवंश रक्षणासाठी वेळ, पैसा आणि श्रम देतात, त्या डॉक्टर लखोटिया सरांचे स्थान अद्वितीय आहे. गोरक्षण म्हणजे धर्म नाही, ती आहे करुणा, जबाबदारी आणि संवेदना, आणि या तिन्ही गोष्टीचा सर्वात सुंदर संगम त्यांच्यात दिसतो. ग्रामीण भागातील विद्यार्थी मोठे स्वप्न पाहतात, पण संधी नसतात. त्यांनी त्या संधीला निर्माण करणारे उदयगिरी विद्यालयाचे सचिव डॉक्टर लखोटिया सर. त्यांच्या प्रयत्नांमुळे अनेक युवांचे आयुष्यातील ज्ञानाचा प्रकाश आणि करिअरची दिशा मिळवली. विद्यार्थ्यांनी ते नेहमी सांगतात, मुलांनो, तुमची परिस्थिती तुमच्या अडथळा नाही, तुमची इच्छाशक्ती तुमची खरी ताकद आहे. हा संदेश हजारो विद्यार्थ्यांच्या मनात आजही धगधगतो आहे. लायसन क्लबच्या माध्यमातून त्यांनी आरोग्य शिबिरे, नेत्रदान, रक्तदान आणि असंख्य सामाजिक उपक्रम राबवले. खरे तर त्यांचे समाजकार्य कधीही प्रसिद्धीसाठी नसते, ते असते कर्तव्य म्हणून, आणि प्रेमाने त्यांना पाहूनच समजते. काही लोक पदाने मोठे नसतात, ते त्यांच्या कामाने मोठे असतात. खूप यश मिळवणारे लोक अनेक असतात, पण यश असूनही नम्र राहणारे लोक फार दुर्मिळ. डॉक्टर लखोटिया सर हे त्यापैकीच एक. साधेपणा हा त्यांचा अंगभूत गुण आहे. रुग्ण त्यांच्या खोलीतील शिरला की डॉक्टर दिसत नाहीत. एक आधार मिळण्याची भावना होती त्यांच्या व्यक्तित्वाने. शिस्त, दया, दृष्टी, स्वच्छ उद्देश, आत्मविश्वास आणि विनम्रता या साही गोष्टीचा एकत्र दिसतात. वाढदिवसाच्या शुभेच्छा. प्रिय डॉक्टर लखोटिया सर, आज या वाढदिवसाच्या पवित्र दिवशी संपूर्ण उदगीर शहर आपल्या सेवेला शतशः प्रणाम करत. आज आपणास शुभेच्छा देताना मनात एकच भावना दाटून येते, कृतज्ञतेची. आपण आमच्यासारख्या असंख्य लोकांसाठी अशीची दिवा, आयुष्याचा आधार आणि स्फूर्तीची स्रोत बनतात. आपला वाढदिवस केवळ एक दिवस नसतो, तो असतो सेवेची परंपरा, प्रेमाची संस्कृती आणि मानवतेचा धडा. आपल्याकडून शिकण्याचा दिवस आपले आयुष्य आरोग्यपूर्ण राहो, आनंदी राहो, उत्तम कार्य अधिक वाढो आणि आपली सेवा अजून कित्येक पिढ्यांना प्रेरणा देत राहो. हीच अंतःकरणापासून शुभेच्छा. अंतिम शुभेच्छा. धन्यवाद. यानंतर आपल्या शाळेतील चौथीचे विद्यार्थी व कुलकर्णी सर हे गीत सादर करतील. पुढे पुढे चालावे,
हे सादरीकरण म्हणजे विद्यार्थ्यांच्या मनातील कृतज्ञतेचा आवाज आहे. तो महारोगी आहे. काका तुम्हाला काय काय त्रास आहे? त्रास नाही बेटा, वेदना होत आहे. कोणी उपचार कोणी मदत? हात लावायला कोणी तयार नाही. दुःख शरीरात आहे पण वेदना मनात होत आहे. हेच का समाज, जिथे आजार माणसाला मनापासून दूर करतो. जर मी गप्प बसलो तर माझं शिक्षण, माझं ज्ञान कशासाठी? नाही, ते दुःख नाही, ते माझं काम आहे. त्या एका माणसाच्या वेदनेतून सेवेचा प्रवास सुरू झाला. मला दिसत नाही, आयुष्य अंधारात आहे. डोळ्यांना दिसते. औषध देणे सोपे आहे, माणूस जगणं महत्वाचं आहे. औषध आहे पण भीतीही आहे. एक महारोगी, एक वेदना आणि त्यातून जन्माला आली सेवेची अखंड ज्योत. आज जिथे जिथे दुःख आहे तिथे तिथे डॉक्टर रामप्रसाद लखोटिया यांचे कार्य आहे. डॉक्टर नवीन सेवक. तर संस्थेचे अध्यक्ष आदरणीय गुरुजी सर, शाळेच्या आपल्या लाडक्या मुलाच्या ठिकाणी दत्तक मॅडम आणि दत्तक मॅडम, सर्व शाळेचे शिक्षक बांधव या सर्वांना विनंती आहे आपण आदरणीय सरांचा शाळेमार्फत भव्य सत्कार करत आहोत. हा सत्कार केवळ व्यक्तीचा नाही तर सेवेच्या विचारांचा आहे. हा सत्कार व्यक्तीचा नाही तर सेवेच्या विचारांचा सत्कार आहे. आदरणीय सरांनी जे कार्य केले आहे लागलीच आपण सरांना शुभेच्छा देणार आहोत. आदरणीय सरांना मी विनंती करतो तर आपण आपलं केक कापून वाढदिवस साजरा करायचं. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी तथा ज्यांचा आज वाढदिवस आहे ते माझे सदैव असणारे मार्गदर्शक आदरणीय लुकड्या साहेब, या शाळेच्या मुख्याध्यापिका, सर्व तरुण कलाकार शिक्षक बंधू भगिनी आणि माझ्या बालमित्रांनो, आजचा क्षण म्हणजे अतिशय माझ्यासाठी अतिशय जगावेगळा माझ्यासाठी अतिशय महत्त्वाचा क्षण. मी साहेबांसोबत गेली 25-30 वर्ष राहिलो आहे. त्यांना त्याच्याकडे पाहिलं मी एक मानवतेचा सतत वाहणारा घरामध्ये आमच्या मी त्यांच्या कॅबिनमध्ये असताना त्या पेशंटला कसं बोलतात, किती मानवतेनं ते त्याच्याशी बोलतात. नुसते डॉक्टरी पेशंट नाही तर त्यांच्यामध्ये प्रत्येक वाणीमध्ये त्यांच्या प्रत्येक दुःख त्यांच्यामध्ये लपलेलं आहे. मी गोरक्षणाला असताना त्यांचे वडील आणि म्हणून मी अधिक वेळ न घेता या ठिकाणी मला वेळ दिलाय. माझ्या संदर्भात साहेबांनी माझ्या संदर्भाची अनुभव सांगतो की माझा मुलगा खूप आजारी होता आणि त्याला लातूरला न्यायचं, तर साहेबांनी एवढं मोठं बंडल काढलं त्याचं बिल जर दवाखान्यात कोण बनवतं मला माहित नाही. असंच मला नेहमी दवाखान्यामध्ये मला फार मानवतेने वागवतात, सर्व व्यक्तीपेक्षा मला फार मानवतेने वागवतात. हेच माझ्या मागे कोणीच नाही, परंतु माझ्या मागे काय शक्ती आहे की मोठी मोठी माणसं मला एवढं आनंद वागवतात, याच मला आश्चर्य वाटतं. आणि साहेबांनी एवढं मोठं बनवलं
आणि त्यांनी सांगितलं म्हणजे असे बरेचसे प्रसंग आहेत. एकदा तर ते मला म्हणाले, सुरेश तुमची अडचण काय सांगा मला. नाही साहेब, माझी काय अडचण तुमच्यासाठी लोकांची मला काय अडचण येते. आणि म्हणून मी अधिक वेळ घेता त्या ठिकाणी सांगतो मी की तुम्ही खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी साहेबांच्या कामा कार्याचं वर्णन केलं. पण अनेक अशा गोष्टी आहेत की ज्या त्याचे मारुती समाज संघटनेचे अध्यक्ष आहेत. इतकंच नाही, 7-8 प्रकारचे त्याच्याकडे कार्य आहे. ते मला साहेब नेहमी म्हणायचे, सुधासाहेब गोरक्षेत्र थांबा, माझा स्टाफ जरा कमी होतोय. पण मला तिथल्या वातावरण, रात्रीतून पिंडीचं पोतं गेलं, चोरून गेलं की मला 2 दिवस जीव वाटायचं नाही. मी साहेबाला म्हणलं, साहेब गाई खात होता की हो, पिंडीचं पोतं गेलं. आणि मी जर रात्री त्याला म्हटलं इकडे ठेवा, उद्या ठेवू साहेब म्हणायचे मला. मॅनेजर असताना मी मॅनेजर पिंडीचे पोते एका आठवड्यात तर 4 बल्ब गेले चोरीला. तर असे काही 10-20 रुपयाचे बल्ब नाही, 150 रुपयाचे बल्ब. आणि मला 2-3 दिवस जीवच वाटायचं नाही. म्हणजे गाडी खायच्या की असे नुकसान होऊ लागलं. साहेब काय म्हणायचे, जाऊ द्या हो, 2 हातात नेले, आपल्याला लाखो हात आहेत बाहेर न्यायसाठी. पण मला खरंच साहेबांचं जेवढं तारीफ करीत जगच्या त्याच्या मनाच्या मोठेपणा मी या शब्दात वर्णन करू शकत नाही. अधिक वेळ न घेता मला वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. साहेब आपले आयुष्य असंच सतत लोकांची सेवा त्याच्या हातून घडो एवढीच ईश्वरचरणी प्रामाणिक प्रार्थना करतो आणि मग त्यावेळी घेतो. धन्यवाद. आदरणीय सरांनी त्यांच्या जीवनातील जो अनुभव आहे तो सांगितलेला आहे. आदरणीय सर हे डॉक्टर तर आहेतच, पण सेवा कसं करावी आणि इतरांना मदत कशी करावी हे त्यांच्या प्रत्येक कृतीतून दाखवून देण्याचा प्रयत्न सरांनी केलेला आहे. आणि निस्वार्थ भावनाने काम कसं करावं आणि कोणाकडे पाहून करावं, तर आदरणीय लखोटिया सरांकडे पाहून करावं असं मी एवढंच म्हणू शकतो. आदरणीय सरांकडे आपण पाहिल्याच्या नंतर वाटेल, सरांचं वय तुम्हाला वाटेल किती वर्ष असेल बाबा, 50, 60, 70, 80, 90 किती वाटेल सांगा बरं. 85. तर कधीच आपण वय कामामध्ये वय सांगितलं जात नाही. पण आपण एक सांगूया, आदरणीय सरांचा 68वा वाढदिवस आहे. आणि त्याच्या कामातून मला तर वाटत नाही 68 वर्षाचे असतील म्हणून. आम्हा तरुणांना लाजवेल असं त्यांची प्रकृती आहे. तर आदरणीय सरांची प्रकृती अशीच दीर्घायुष्य लाभो. आणि लहान मुलांचा तुमचा जर आशीर्वाद मिळाला, कोणताही व्यक्ती जास्त जीवन जगतो. म्हणून तुमचा आशीर्वाद मनातून मिळणं खूप गरजेचं आहे. आमचे विद्यार्थी बघा मनातून आशीर्वाद दिले. क्लॅप गो कसं करते बघा, क्लॅप गो. त्यानंतर आपल्या संस्थेचे आपले सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व आदरणीय गोविंदरावजी लिटरे सर, त्यांना मी विनंती करतो त्यांनी शुभेच्छा द्यायचा आहे. आजच्या या विशेष कार्यक्रमासाठी ज्यांचा वाढदिवस आहे, जणू आपल्या सगळ्या वाटतं आपलाच वाढदिवस आहे, असे आपले रामप्रसादजी लखोटिया सर, त्यांच्यासाठी एवढं मनामधून मानतात आमचे शिवदासी सर की लखोटिया साहेब म्हणजे देव माणूस आहे, रामप्रसादच आहे म्हणतात. मग काय हरकत आहे, आम्हाला प्रसाद मिळालेला आहे. आणि आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षक वर्ग आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आपणा सर्वांच्या वतीने सर्वप्रथम डॉक्टर साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मित्र बऱ्याच ठिकाणी बरीच माणसं अशी काही निर्माण होतात की ती समाजासाठी, देशासाठी, जगासाठी देणगी म्हणून असतात. त्यांचं जीवन हे सर्वांसाठी उपकारक असतं, अपायकारक नसते. सगळीकडे लोक काय करतात, भिक्षा मागतात. भिक्षा कशाला म्हणायचं, स्वतःसाठी मागतो तो भीक आहे, आणि कुटुंबासाठी मागतो तो ती भिक्षा. पण समाजासाठी मागितलं जातं ते दान असतं. आणि ते दान जमा करून सर्वांना प्रेमदान करणारे आमचे रामप्रसादजी लखोटिया सर, खरोखरच मला आनंद वाटतो. त्यांना या ठिकाणी वाढदिवस त्यांचा आपल्या सर्वांच्या वतीने साजरा केलेला आहे. मी जास्त वेळ घेणार नाही. मी इतकंच म्हणेन की तुम जीव हजारो साल के दिन हो 50,000. तुम जीव हजारो साल के दिन हो. आणि शेवटी
महत्वाची गोष्ट, सर्व वाढदिवसाला आम्ही सगळे जिवंत राहू. धन्यवाद. विद्यार्थी मित्रांनो, यानंतर आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान दररोज 7:30 वाजता 8:30 वाजता शाळा असते तरी 7:30 वाजता येऊन तुम्हाला सूर्यनमस्कार शिकवणाऱ्या आपल्या सर्वांच्या प्रेरणास्थान शाळेच्या मुख्याध्यापिका आदरणीय जगताप मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी शुभेच्छा द्यायचे. त्यानंतर आदरणीय साहेबांचं म्हणजे सरांचं तुम्हाला एक 5 मिनिटाचं मार्गदर्शन आहे. मग लागलीच कार्यक्रम संपत आलाय. आज आपल्या शाळेमध्ये आदरणीय सर्वांना हवेहवेसे वाटणारे आणि सतत कामाचा ध्यास घेऊन उदगीरचा विकास साधत आणि समाजसेवा असू द्या किंवा रुग्ण असू द्या किंवा एखाद्या माणसाला कुठली अडचण असू द्या त्यांच्या कार्यातून त्यांना मदत करणारे आदरणीय लखोटिया सर साहेब यांचा आज वाढदिवस करण्यासाठी तुम्हा आम्हा सर्वांचे निटुले सर आदरणीय निटुले सरांनी मला मागे खूप वर्षापासून वाटत होते की सरांना तुमच्या समोर आणावं, कारण प्रेरणादायी व्यक्तिमत्वाचा वाढदिवस म्हणजे आपल्याला एक अनमोल भेट असते आणि तो योग आज निटुले सरांमुळे आपल्या शाळेत आलेला आहे. सतत मी या कॉलनीमध्ये सतत सरांना कामामध्ये बघितलेलं आहोत. मग त्यांनी एखादा रुग्ण असू द्या किंवा कुठलं काही अडचण असू द्या त्याच्या कॅबिनमध्ये गेलं ना त्यांच्या त्या बोलण्यानेच आपला 10,000 कमी होतो आणि आपण तो हसतमुख चेहरा आणि त्यांचे ते बोल आपल्याला अनुभवलो तर आपण आयुष्यामध्ये कसं पुढे जायचं हे त्यांच्याकडून आपण शिकतो. असे आदरणीय सर आज आमच्यामध्ये इथे येऊन त्यांचा 68वा वाढदिवसासाठी आपल्याला संधी दिली त्याबद्दल मी शाळेच्या वतीनं त्यांचं मानावं तेवढं कौतुक आणि अभिनंदन कमीच आहे. कारण समाजामध्ये जेव्हा आपल्याला पुढे जातो तेव्हा असं थोड्या मोठ्याची थाप आणि थोड्या मोठ्याचे शब्द आपल्याला अनुभवायचे असतात, ते प्रेरणादायी असतात आपल्याला आणि अशाच योग आपल्या शाळेत आल्यामुळं सर तुम्हाला त्यांचं कार्य शब्दात व्यक्त करायला आपण एवढे मोठे नाही, कारण असे खूप उदगीरमध्ये व्यक्ती आहेत त्यामध्ये सर पण आहेत. त्यांचा इतिहासात नावलौकिक होईल असं त्यांचं कार्य आहे आणि त्यांच्या कार्यामुळे उदगीरचं नाव आहे आणि ते नाव त्यांच्या त्यागमय भावनेतून त्यांच्या सेवाभावातून त्यांच्या गोड वाणीतून आणि सरळ सरळ चलत चलत व्यक्तीला
कसा अनुभवता येईल त्यांच्याकडून शिकावा असे आदरणीय सर आज इथे आले, त्यांचा आपण वाढदिवस केलो तर त्यांचं पुढील आयुष्य खूप भरभराटीचं सुखाचं आणि आयुष्यमय जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना करून त्यांना परत एकदा वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. यानंतर आपल्या सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व आदरणीय रामप्रसाद लखोटिया सर तुम्हाला एक 5 मिनिटांमध्ये ते शेवटचं म्हणजे आभारच मानणार आहेत. आणि आदरणीय सरांना मी सांगू शकतो, आदरणीय सर ही आमची मराठी सेमी माध्यमाची शाळा आहे. सर्वत्र आता इंग्रजी माध्यमाचं वारं वाहू लागलेलं आहे. तरी एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये आपली शाळा जिवंत आहे, तरुण आहे. तर त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्यासारखे आदरणीय सन्माननीय व्यक्ती आमच्या शाळेत भेट देतात, आमच्या शाळेला वेळोवेळी मदत करतात आणि आमच्या शाळेला नवसंजीवनी देण्याचं कार्य करतात. म्हणून आदरणीय सर आपल्या मराठी माध्यमाच्या आणि ज्या गोरगरीब पालकांच्या आशेतून अपेक्षेतून ज्या शाळा उभा टाकलेल्या आहेत त्या शाळांना उभारणी देण्याचं कार्य आपल्यासारख्या महान व्यक्तिमत्वाच्या हातूनच घडणार आहे. तेवढं मी या ठिकाणी सांगू शकतो. आणि तुम्हाला परत एकदा वाढदिवसाच्या खूप खूप उदंड आयुष्याच्या शुभेच्छा माझ्यातर्फे पण देतो आणि आमच्या शाळेच्या वतीने पण देतो. मी आदरणीय सरांना विनंती करतो, आदरणीय सर आमचे बाल चिमुकले 2 वाजायला कधी वाजते असं दररोज वाटते त्यांना, कारण घरी जायला आवडते त्या सगळ्यांना. पण आज 2 वाजले तरी सुद्धा तुमचं भाषण तुमचं ऐकण्यासाठी थांबले आणि एक जण तर चुळबुळ करू लागले का बघा. कारण लहान मुलं गाडी आली की मला सोडून जाते काय वाटते बरेच जणांना, पण सगळेजण तुमचं मार्गदर्शन भाषण ऐकण्यासाठी थांबले. मी आदरणीय सरांना विनंती करतो, आदरणीय सरांनी आपल्या सर्व चिमुकल्यांना आपल्या शुभेच्छांचा त्यांनी स्वीकार करून आपलं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय सर. आदरणीय निटोके सर, दत्ताताई, माझे मित्र शिवराज सर, सर्व शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो, मैत्रिणींनो, बंधू भगिनी, आता आनंद होतो की आज मला सुद्धा माझ्या शाळेत गेल्यासारखं वाटतंय. आज माझा वाढदिवस साजरा करताना मी माझ्या शाळेच्या आठवणी सर्व माझ्या डोळ्यासमोर येत होत्या. तुम्ही माझा जो वाढदिवस साजरा केला, तुम्ही जे माझ्याबद्दल कौतुक केलं, माझ्याबद्दल जे बोललं, तितका मी मोठा तितका मी चांगला आहे की नाही मला माहीत नाही. पण मी एवढं तुम्हाला सांगितलं की माझ्या परीनं मी जे काही करता येते चांगला करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन, एवढं तुम्हाला आश्वासन देऊ शकतो. माणसाच्या आयुष्यात अशक्य काही नाही ते मला लहानपणापासून लक्षात आलं. तुमच्यासारखं असताना मला एक बऱ्याचदा आवडलं की मी डॉक्टर व्हावं. आमचे सर मग एक मार्क कमी असेल ते आम्हाला 2-3 छड्या मारायचे. साधं बटन जरी बटन लावलं नाही तरी आम्हाला छडी मिळायची. पायात चप्पल नाही घातलं तरी छडी मिळायची. उशिरा आला तरी आम्हाला छडी मिळायची. आणि त्यामुळं दररोज आम्हाला शिस्त जी लागली ती लहानपणापासून लागली. तुमच्याकडे जाताना मला बरीच पुस्तकं वाचायला आमची सरांनी दिली. विवेकानंदची पुस्तकं असतील, महात्मा गांधीची पुस्तकं असतील, जवाहरलाल नेहरूची पुस्तकं असतील किंवा ज्ञानेश्वरांची पुस्तकं असतील. त्या काळात 7वीपर्यंत असताना मला बरीच पुस्तकं वाचायला मिळाली. आणि वाचन केल्यामुळे माणूस मोठा होतो हे मला तेव्हा कळलं. वाचनामुळे तुमचं मन मोठं होतं, तुमच्या मनाला मोठा आकार येतो, तुम्हाला विचार करण्याची संधी मिळते. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आपण सतत वाचत राहायला पाहिजे. नुसतं शाळेतली पुस्तकं नाही, इतर चांगली पुस्तकं जर तुम्ही वाचाल तर तुम्ही वाचाल. त्यामुळे वाचन हे अत्यंत महत्त्वाचं आहे हे मला तुम्हाला सांगायचं. वाचनासोबतच दररोज खेळायला पाहिजे. तुम्हाला नक्कीच दररोज 1 तास 2 तास जे काही खेळ असेल ते 2 तास तुम्ही खेळत जा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होईल, तुमच्यामध्ये एक पॉझिटिव्ह स्पिरिट निर्माण होईल. हारलं जिंकलं तुम्हाला दुःख वाटणार नाही, हारलं म्हणून जिंकल्यामुळे फार आनंदात राहणार नाही किंवा फार उंचीवर जाणार नाही. त्यामुळे खेळ खेळत राहता तुम्हाला तुमच्यामध्ये जी एक जिद्दाचा जी एक चिकाटी वृत्ती निर्माण होते ती सतत आपण कसं खेळामध्ये पुढे जायला पाहिजे. आणि त्या निमित्तानं तुम्ही दररोज खेळ खेळत जावं हे मला सांगा. मला माहिती आहे की आपल्या शाळेत असताना आपल्याला बऱ्याच गोष्टीची उजेवा असते, बऱ्याच गोष्टी आपल्याला मिळत नाही. सगळ्या गोष्टी मिळाल्यानंतर माणूस पुढे जातो हे चुकीचं आहे. अडचणीचाच मार्ग करून आपण जर का अभ्यास केला तर मला वाटतं की ते अत्यंत मदत आहे. आज आपल्याला लाईट आहे, फॅन आहे, हवा आहे, घरी आई वडील आपल्याला जे पाहिजे ते देतात. पण पहिल्याच्या काळामध्ये आम्हाला लाईट सुद्धा होते, फॅन सुद्धा होतं. चिमणीच्या अंधारात आम्ही अभ्यास करायचो.
कंदील असायची किंवा चिमणी असायची, नाक सगळं काळा पडायचं आमचा आणि आम्हाला कळायचं नाही की काय काळा पूर लागलाय. तर त्या चिमणीचा काळ आमच्या नाकात जायचं आणि आम्हाला त्यावेळेस अभ्यास करायची वेळ. कॉलेजला असताना सुद्धा आम्हाला फार काय अलिशान मला किंवा अलिशान घर नव्हतं. रोडच्या ट्यूबलाईटच्या खाली बसून आम्ही अभ्यास केला आणि त्यातून आम्हाला मेडिकलला जाता जाणं एकच अर्थ आहे की जिद्द असायला पाहिजे आणि ती जिद्द जर तुमच्यात असेल तर तुम्ही कुठेही जाऊ शकाल. जर तुमच्यासाठी फार दूर नाही, स्काय इज लिमिट फॉर यू, तुम्हाला कुठलीही झेप घेता येईल, फक्त तुमच्यामध्ये जी जिद्द पाहिजे. मला हे मॅट्रिकमध्ये पहिला येईल, 7वीमध्ये पहिला येईल, 9वीत पहिला येईल, एक चांगला म्हणून कसं करता येईल असेल जर तुम्ही प्रयत्न केला तर नक्की तुम्हाला यश मिळतं. त्यासाठी तुम्हाला जिद्द पाहिजे, तुमची इच्छाशक्ती पाहिजे. मला हे होत नाही, माझ्यानं होत नाही, मला अभ्यास करत नाही, मला समजत नाही असं म्हणलं तर तुम्हाला जगणार नाही. तुम्हाला समजतं एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, चारदा वाचावं लागेल, सतत वाचावं लागेल. एखाद्या पुस्तकाचा धडा जर कळाला नाही तर तुम्हाला वाचन करावं लागेल, 10 वेळेस वाचन करावं लागेल, 20 वेळेस वाचन करावं लागेल. कारण तुम्हाला माहित आहे की न्यूटनने 101 वेळेस प्रयोग केला त्याला शोध लावता आला. तसं तुम्हाला सुद्धा सतत जर वाचन केलं, सतत एकाग्र बुद्धीने जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला नक्की चांगलं यश मिळू शकतो. तुमच्यामध्ये इतर मुलामध्ये जे फरक आहे ते तुम्हाला तुमच्यामध्ये जे एकाग्रता आहे. हा संत ज्ञानेश्वर माऊली विद्यालय मंदिरामध्ये काय शिकवलं जातं, एकाग्रता कशी असायला पाहिजे, खेळ कशी खेळायला पाहिजे, अभ्यास कसा करायला पाहिजे, माणसाने माणसाची कसं वागावं हे तुम्हाला शिकवलं जातं. तेच महत्त्वाचं आहे. आपण आईवडिलांना जर पूजा नाही केली, घरी आईवडिलांना जर वर्णन नाही केलं, त्यांनी जर सांगितलं तर नाही ऐकलं तर शिकून काय फायदा आहे. त्यामुळे आपण आपल्या आईवडिलांना गुरुजनाचं जे आदर आहे, गुरुजनाचं जे मार्गदर्शन ते ऐकायला पाहिजे. दररोज गुरुजी आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकवतात. त्या गोष्टी जर तुम्ही शिकल्या तर तुम्हाला नक्कीच आयुष्यात कुठेतरी पुढे लक्षात येईल की मला त्या गुरुजीने हा धडा शिकवला किंवा हे मार्गदर्शन केलं म्हणून आज मी पुढे आहे. मी अजूनही माझ्या सर्व लहानपणच्या सर्व शिक्षकांना मी आठवण करतो की त्यांच्या शिक्षणामुळे, त्यांच्या शिकवणीमुळे, त्यांच्या दररोजच्या मार्गदर्शनामुळे आम्ही आज पुढे आहोत. आमच्या काळात ट्युशन नव्हती, आमच्या काळात क्लासेस नव्हते, पण केवळ शिक्षकांनी जे शिकवलं ते मन लावून ऐकलं, मन लावून एकाग्र बुद्धीने ऐकलं, जे सांगितलं ते केलं. त्याने म्हटले की सर्व सकस अन्न करा, तर आम्ही सर्व अन्न करतो. नाही तर आता मला हे नको आहे, ते नको आहे, हे पाहिजे, ते पाहिजे, ते करा, ते नको आहे. तर तुमच्या जीवनामध्ये समतोल राहायला पाहिजे. मग वरण पाहिजे, भात पाहिजे, भाजी पाहिजे, चपाती पाहिजे, दूध पाहिजे, जे काही तुमच्या घरी आहे चटणी भाकर असेल ती चटणी भाकर जर पाहून तुम्ही चांगल्या पद्धतीनं अभ्यास केला आणि आईवडिलांनी सांगितलं तर ऐकला तर प्रत्येकाच्या आईवडिलांचं स्वप्न असतं आणि ते स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आपली असते. आणि स्वप्न जर पूर्ण नाही करू शकत तर आपण आईवडिलांना काय म्हणतो आपण ते त्यांचं मार्गदर्शन करणार नाही. त्यामुळे आपल्या आईवडिलांचं स्वप्न एकच असतं की माझा मुलगा हुशार व्हावा, माझा मुलगा मोठा व्हावा, माझा मुलगा चांगला माणूस म्हणून व्हावा, माझा मुलगा खोटं बोलू नये. आणि हे जर आपण अंगीकार केलं तर मला वाटतं की त्याच्यावर कुठलं मोठं काम तुमच्यावर नाही. म्हणून तुम्हाला मला एकच सांगणार की आपण आपल्या आयुष्यात सतत अभ्यास करत राहा, खोटं बोलू नका, चुकीचं वागू नका, चोरी करू नका आणि विनाकारण दुसऱ्याकडे बोट दाखवू नका. तुमचा अभ्यास तुम्हालाच करायचा आहे, तुमचं आयुष्य तुम्हाला जगवायचं आहे. तुमच्या मनात आला तर तुम्ही कुठल्याही स्तरावर जाऊ शकता. तुमच्यासारखे महात्मा गांधी, तुमच्यासारखे पंडित जवाहरलाल नेहरू, तुमच्यासारखे अब्दुल कलाम होते, तुमच्यासारखे सर्व जे मोठे झालेले आहेत आपण बघतो आपल्या पुस्तकामध्ये, सर्व तुमच्यासारखे आमच्यासारखे शाळेतले विद्यार्थी होते. फक्त एखाद्या त्यांच्यामध्ये जी जिद्द होती, त्यांच्यामध्ये जे एकाग्रता होती, त्यांच्यामध्ये जी इच्छाशक्ती होती, त्यांच्यामध्ये जे काम करण्याचं जे धाडस होतं, त्यामुळे ते मोठे झाले. तर तुम्ही सुद्धा मनाचं स्वप्न मोठे असलात तर तुम्ही सुद्धा मोठे होऊ शकता, मला एवढं सांगायचं. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना मला एकच सांगणार की तुम्ही स्वप्न मोठे करता. दिवसा बघितलं स्वप्न आहे, रात्री झोपलेले नाही. झोपलेले स्वप्न पूर्ण होत नाही, पण दिवसा बघितलं स्वप्न तुमचे मोठे होतात. मग कोणाला डॉक्टर व्हायचं असेल, कोणाला इंजिनियर असेल, कोणाला सीए व्हायचं असेल, कोणाला राष्ट्रपती व्हायचं असेल, कोणाला पंतप्रधान व्हायचं असेल, तर तशी सुद्धा स्वप्न बघू शकता. ते तुमचे पूर्ण होऊ शकतात. कारण स्वप्न बघितल्यानंतर म्हणून त्या स्वप्नाच्या मागे लागतो, ध्येयवेळा होतो आणि तुम्ही ध्येयवेळ व्हायला पाहिजे. तुम्हाला एकच तुमचा ध्यान आहे की आईने सांगितलं किंवा वडिलांनी सांगितलं किंवा गुरुजीने जे सांगितलं ते काम जर केलं तर मला वाटतं की तुमच्यामध्ये कुठलाही अपेक्षा नाही. आणि कधी कधी आपल्याला अपेक्षातून नाराज होऊन जाणार नाही, कारण अपयशी यशाची पायरी आहे. तर मार्क्स यावेळेस कमी मिळाले मग घाबरू नका, तर पुढच्या वेळेस तुम्ही जास्ती प्रयत्न करा. आज जर तुम्हाला 2 मार्क मिळाले, पुढच्या वेळेस 4 मार्क मिळाले.
तुम्हाला जे बनायचं ते म्हणा. कोणाला ड्राइंग टीचर बनायचं असते, कोणाला क्लास टीचर बनायचं असते, कोणाला शिक्षक बनायचं असते, कोणाला इंजिनियर बनायचं आहे, कोणाला वकील बनायचं आहे, कोणाला जज बनायचं आहे. जे काही तुमच्या मनात स्वप्न आहे ते तुम्ही म्हणा, ते करा. त्याप्रमाणे तुम्ही जर त्याच्या मागे लागा तर तुम्ही नक्की ते यश मिळू शकता. यश तुमच्या हातात आहे एवढं मला तुम्हाला सांगायचं आहे. त्यासाठी तुम्ही सतत प्रयत्न करत राहायचंय, सतत काम करत राहायचंय. असे काही नाही तुम्हाला. हे करत असताना एवढंच लक्षात ठेवायचं की आईवडिलांनी दिलेली जी शिदोरी आहे, गुरुजनांनी दिलेली शिदोरी आहे, त्या शिदोरीला आपण कुठेही विसरता कामा नये. त्यांच्या शिदोरीचा आदर करून आपण जे आहे ते आपलं धर्म समजून आपण पुढे जायला पाहिजे. आज या ठिकाणी मला तुम्ही माझा सत्कार केला. तुमच्यामध्ये जो जोश बघितला मी, तुमच्यामध्ये जे टाळा वाजवण्याचा जोश असेल, बोलतानाचा जोश असेल, गाणे म्हणतानाचा जोश आहे, तो जोश तुमच्या आयुष्यात आयुष्यभर राहावा हीच मला प्रत्येकाला या ठिकाणी प्रार्थना करते. सरांनी सांगितले की मी उद्योगमध्ये काय केलं काय नाही, माझं तुम्ही नाटक रुपानं परत हे करून दाखवलं. सांगण्यात आलं की मी तुमच्यासारखाच लहान विद्यार्थ्यावर करता 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 आज या ठिकाणी मी तुमच्याकडे समोर येऊन तुमचा माझा वाढदिवस साजरा करत आहे. खरोखर तुम्ही धन्य आहे की सर्व विद्यार्थ्यांच्या माध्यमातून, शाळेच्या माध्यमातून, शिक्षकाच्या माध्यमातून, शिक्षण संचालकाच्या माध्यमातून माझा सत्कार होत आहे. याच्यावर भाग्य कुठं मोठं नाही. आणि हे भाग्य मिळवण्यासाठी मला जे ज्याने सहकार्य केलं, कळत न कळत माझे आईवडील असतील, माझे घरची पत्नी असेल, भाऊ असेल, बहीण असेल, किंवा माझे गुरुजन असेल, शिक्षक असतील, मित्रपरिवार असेल, त्या सगळ्यामुळे सहकार्य टीमवर्क असतं. त्यामुळे टीमवर्क सगळ्यात महत्त्वाचं हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. टीमवर्कच्या शिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. सर्वांनी म्हणून जर एक काम करायचं म्हणून एकच काम फार फत्ते होऊ शकतं. एकटं करायचं म्हणजे कधी कधी होत नाही. त्यामुळे तुम्ही सर्वांनी जे तुम्हाला सामुदायिक काम सांगितलं होतं ते टीमवर्कने तुम्ही काम करावं. टीमवर्कमध्ये तुम्ही सगळ्यांनी मजबूतीनं काम केलं तर टीमवर्क अशक्य काही नाही. त्यामुळे मला विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एकच सांगायचं की तुम्ही तुमच्या आयुष्यात मोठे बनण्याचे स्वप्न बघा. उडी मारायचे तर उंच उडी मारा, लांब उडी मारा. साधी उडी मारून करणार नाही. त्यासाठी तुम्हाला मोठे स्वप्न रचावं लागतील. त्याच्या मागे लागावं लागेल आणि सतत अभ्यास करत जा. सतत चांगली चांगली पुस्तकं वाचत जा. आणि चांगली चांगली पुस्तकं जर तुम्ही वाचता तर नक्कीच मोठे व्हाल. आणि नक्की मोठे झालं तर एकदा त्या भारताचं नाव खरं अर्थानं म्हणजे ज्या जगात आपलं नाव यायला पाहिजे त्याप्रमाणे आपलं जगात नाव येईल. आणि हे तुमच्यामध्ये किती आहे, तुमच्यामध्ये जादू आहे, तुमच्यामध्ये शक्ती आहे, आणि तुमच्यामध्ये मी इच्छाशक्ती आहे. त्यासाठी तुम्ही सर्वांनी रात्रंदिवस मेहनत घ्यावं. कुठलाही आपला वेळ वाया घालवण्याची काळजी घ्यावं. सर्व मोठी जी माणसं आहेत त्यांनी वेळेचा भान ठेवलेला आहे. वेळेतच वेळ काम केला. आजचं काम उद्या नाही करत. आजचं काम आजच केलं, आताचं काम आजच केलं आहे. कल करे सो आज कर, आज करे सो आज कर. हे जे तुम्हाला कोणी शिकवलं असतं त्याप्रमाणे तुम्ही वागावं. कारण एकदा गेलेली वेळ परत येणार नाही, तुम्हाला माहिती आहे. आजचा अभ्यास जर तुम्ही आज केला तर तुम्ही उद्या नक्की चांगले पुढे जाल. आजचा अभ्यास जर नाही केला तर तुम्ही पुढे जाऊ शकणार नाही. त्यामुळे आजचा अभ्यास आज करा. उद्याचा अभ्यास काय ते दोघं वाचा आणि पुस्तकं चांगले वाचायचा, लिखाण चांगलं लिहायचा. आपल्या हस्ताक्षर जे असते ते सुंदर हस्ताक्षर कशी त्यासाठी प्रयत्न करा. तुमच्यामध्ये शिस्त कशी राहील ते सुद्धा बघा. तुमच्यामध्ये शिस्त जर असेल, तुमच्यामध्ये जर एक शालीनता असेल, तुमच्यामध्ये जर एकदम शांतपणा असेल, तुमच्यामध्ये जर राग असेल तर मला वाटतं तुम्ही मोठे व्हा. कोणीतरी सांगितले की तुमच्या डोक्यावर बस ठेवून तुम्ही वागायला पाहिजे, तुमच्या तोंडात साखर ठेवून तुम्ही गोड बोलायला पाहिजे. आणि तुम्ही शांततेचं जर प्रत्येक काम केलं तर मला वाटतं कमी बोला पण चांगलं बोला, कमी बोला पण कामाचं बोला असं म्हणतात. त्याप्रमाणे जर बोलला तर मला वाटतं तुम्ही एक नक्की चांगले विद्यार्थी व्हाल. आणि विद्यार्थी या संत ज्ञानेश्वर माऊली विद्यापीठाचं नाव त्या उदगीरमध्ये नाही, लातूरमध्ये नाही, महाराष्ट्रात नाही, किंवा भारतामध्ये जगामध्ये मला या ठिकाणी बोलावलं, माझा सत्कार केला, माझा वाढदिवस साजरा केला. त्याबद्दल मी तुमच्या सर्व विद्यार्थ्यांचा मी ऋणी आहे. तुमच्या ऋणात तुमच्यासोबत आहे. तुम्हाला कुठली अडचण असेल तर तुम्ही मला कधी सांगा. आता मला सांगितले की या ठिकाणी जे काही करता येईल नवीन आहे त्या करण्यासाठी माझं सहकार्य माझ्या वतीने खाली आवडा जो काही देता येतो देण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करतो. एक आहे की सर्व विद्यार्थी अत्यंत गुणवान व्हावं, हुशार व्हावं, एकापेक्षा एक खेळ व्हावं, एकापेक्षा एक विषयामध्ये पारंगत व्हावं. आणि खऱ्या अर्थानं आईवडिलाचं नाव, कुटुंबाचं नाव, त्या व्यक्तीचं नाव करावं तुमच्या मागणी आहे. तुमच्या अभ्यासाला, तुमच्या परीक्षेला, तुमच्या स्थानाच्या बुद्धीला मी या ठिकाणी सलाम करतो, नमस्कार करतो आणि तुम्हाला शुभेच्छा देऊन तुम्ही जे माझा वाढदिवस साजरा केला. सरांनी
अत्यंत आनंदाने आणि मला दुसरं मी याच्या शिक्षक वर्ग एवढा मोठा वाढत माझ्या इथं समाजाला पाहिजे लागला शाळेतल्या सर्व विद्यार्थ्यांसमोर आणि त्या शाळेला कधी शिक्षक मला एवढं सांगून आधी माझी जागा दिलो धन्यवाद एक तुम्हाला कोणा काही प्रश्न कोणाला काही विचारायचं तर तुम्ही विचारा. आदरणीय सरांना कोणाला प्रश्न विचारायचे असतील तर विद्यार्थी मित्रांनो उठून उभा टाकून प्रश्न विचारा. आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक सांगायचंय मला, आदरणीय रामप्रसाद लखोटिया सर यांचं नाव परत एकदा मी अगोदर म्हणलं होतो, पण 200 वर्षे मध्ये आदरणीय सरांचं नाव निघेलच, कारण एवढं मोठं कार्य आदरणीय सरांनी केलेलं आहे. म्हणून आदरणीय सरांचं जे कार्य आहे ते तुम्हाला थोड्या पुन्हा दिवसानंतर समजेल मोठं झाल्यानंतर. उदयगिरी लायन्स नेत्र रुग्णालयाच्या माध्यमातून जेवढे उदगीरमध्ये प्रसिद्ध डॉक्टर आहेत अगोदर उदयगिरी लायन्स क्लब मध्ये आलेले होते. त्यांनी जवळपास 5 लाखाच्या वरून ऑपरेशन सर्व डॉक्टरांनी केल्यानंतर बाहेर जे आपण डॉक्टर बघतो नेत्र रुग्णालयातले ते संपूर्ण इथून जाऊन लायन्स क्लब मधून शिकून आज बाहेर गेलेले आहेत. आणि गोरक्षणाच्या माध्यमातून कार्य असेल, तसेच वेगवेगळे जे सामाजिक कार्यामध्ये आदरणीय सरांचं काम खूप मोलाचं आहे. सरांनी ठरवलं असतं तर खूप मोठ्या पदावरती सहज गेले असते, पण सेवा भाव हा त्यांच्या मनामध्ये दडलेला आहे. तर आदरणीय सरांचं आयुष्य खूप लागू सरांना एवढीच आमच्या सर्व विद्यालयाच्या वतीने परत एकदा मी सरांना शुभेच्छा देतो सर. आणि असंच आपण आमच्या शाळेवर नेहमी प्रयत्न करावं एवढी मी मागणी पण आपणास ठेवतो. धन्यवाद. कोकिळमध्ये महान व्यक्तिमत्व प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणजे रामप्रसादजी लखोटिया साहेब यांनी आपल्या वेळातनं वेळ काढून डॉक्टर आणि समाजसेवेचे कार्य खूप महान कार्य आहे, पण सर्व कार्यातून त्यांनी आपला अमूल्य असं वेळ काढून आपल्यासाठी देऊन त्यांनी आपल्याकडून वाढदिवस साजरा करून घेतले. त्याबद्दल शाळेच्या वतीनं आम्ही सरांचे खूप मनापासून आभार व्यक्त करतो. याचबरोबर सरांनी जे वाढदिवसाचा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल निवेदन सरांचे मनापासून आभार. आणि या कार्यक्रम अरेंज करण्यासाठी आपल्याला प्रेरणा म्हणून जगताप मॅडमने प्रेरणा दिली त्याबद्दल त्यांचे खूप मनापासून आभार. आणि या ठिकाणी हा जो कार्यक्रम आज तिथे संपन्न झाला आहे हा पूर्ण कार्यक्रम आपल्याला युट्यूबवर दिसणार आहे. निवेदन सरांनी जो युट्यूबचं चॅनल काढलेला आहे त्या चॅनलवरती आपल्याला हा कार्यक्रम बघायला मिळणार आहे. सर्वांनी तुम्हाला प्रत्येकाला बघायचं असेल तर या चॅनलवर तुम्ही नक्की बघा. आणि अत्यंत महत्त्वाची अजून एक सूचना आहे, तुमच्या सर्वांचे डोळे तपासण्यासाठी तर एक आरोग्य तपासणी शिबिर होणार आहे. ते वेळापासून झाल्यानंतर आपल्या शाळेमध्येच होणार आहे. ते सर्वांनी त्याचा उपभोग घेतला आहे. या ठिकाणी आदेशाच्या वतीने कार्यक्रम संपला.